सरांचं विशेष म्हणजे सर मीठ भाषेत पण जिथे बोलायचं आहे महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा काही मार्गदर्शन करायचं असेल तिथे सर सखोल मुद्दा सांगणार तुम्हाला. मी कारंजाच्या शाळेत इंटर्नशिपला होते तेव्हा सर तिथं वरच्या वर्गाला काहीतरी शिकवायला होते. जेव्हा गरज पडेल काही विचारलं जाईल तेव्हा सर खरोखर आपुलकीनं सांगायचे आणि सरांचंही मार्गदर्शन आपल्याला जीवनात सुद्धा पुढं कधी गरज लागेल तेव्हा नक्कीच मिळेल. त्याचबरोबर आता मॅडमने बसवले मॅडमने वाकडे मॅडमने निघाडे मॅडमने सुद्धा आपल्याला सांगितलं की विद्यार्थी कसे घडवले. आज सकाळपासून माझ्या वर्गात चालतं माझ्या दुसरीच्या वर्गात लहान आहेत मुलं माझी ती म्हणत की मॅडम आज काय गडबड आहे तुमची का आवडा करायला बरोबर द्यायला लागला आहे तास पण रोज 1:30 पर्यंत घेता गेलं शनिवारी आज या क्लास सोडणार आहे काय झालं आज. तर मी सांगितलं आमचं गेट टुगेदर म्हणजे काय विचार म्हणलं आम्ही मराठी शाळेत आम्ही जेवढी एकत्र होतो मुलं मुली ती सगळी आता जमणार आहे मग तुम्ही जमून काय करणार आहे असं मुलांचा प्रश्न मला. मी त्यांना म्हटलं आमचे शिक्षक येणार आहेत मग आम्ही त्यांना भेटणार आनंद साजरा करणार त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार आमच्याबद्दल ते आमचे शिक्षक बोलणार. मग मुलांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही जेव्हा मोठं होऊ तेव्हा आम्ही पण तुमचा गेट टुगेदर घेणार तुम्ही नक्की येणार तुला मी बाळगू तुमच्या गेट टुगेदरला. पण त्याच्या आधी आपण TSCला बसलोय दूरदर्शनला बसलोय मंथनला बसलोय त्याचा अभ्यास करा त्या परीक्षेला मेरिटमध्ये या तुम्ही गेट टुगेदरला मला गिफ्ट देण्याऐवजी मीच तुम्हाला गिफ्ट देते असं सांगितलं. आमची मुलं खुश झाली आणि त्याचा मेसेज घरापर्यंत गेला की आज मॅडमचं गेट टुगेदर आहे. आणि त्याच सकाळी आज TETचा रिझल्ट लागलाय. TETचा रिझल्ट लागल्यावर आमची परिपरच्या वेळेला चर्चा सुरू होती. TETचा रिझल्ट लागला स्टाफमधलं कोण पास झालं कुणाला किती मार्क पडले मग ते मुलांचं किती लक्ष असते बघा. त्यांनी मला येऊन विचारलं का काय झालं कशाचा रिझल्ट लागला काय म्हणजे कशात पास झाला तुम्ही. मग मी सांगितलं TET परीक्षा झाली दोन्ही पेपर पास झाले मग तुम्ही कसं केला तुम्ही तिथं बारकले म्हणजे त्यांची क्युरियोसिटी बघा मुलांची. आपण म्हणतोय दुसरीची मुलं त्यांना काय कळत नाही त्यांनी विचारलं तुमची अस्मिता बारकी आहे तुम्ही एवढ्या लांब नाही येता 1 तासाचा प्रवास करून तिथनं जायला पण तुम्हाला 6:15 तेव्हा अभ्यास कधी केला म्हणजे असंच केला तुमचा आशीर्वाद प्रेम माझ्यासोबत आणि तुम्ही परीक्षेत पास झाले. मग त्यांनी ते माझ्याकडे हातावर घेऊन घेतलं म्हणजे कुठल्या परीक्षेत मॅडम पास झाला त्याला सांगायचं. मग सगळ्यांनी जवळजवळ 30-32 मुलं आहेत माझ्याकडं सगळ्यांनी हातावर TET लिहून घेतलं म्हणजे माझ्या हातात मी फळावर लिहून देते मी कशात पास झाले नाही तुमच्या हातात लिहून द्या. मग त्याच्या हातात कुणाच्या मनगेटा कुणाच्या तळ हातावर सगळ्यांना त्या परीक्षेचं नाव लिहून दिलं. आणि मी घरात पोहोचायच्या तुम्हाला पालकांचे फोन आले की अभिनंदन मॅडम ते पालकाला म्हणजे मला जरा माहीत असेल TET परीक्षा ज्यांना माहीत पडते त्यांनी विचारले कसली परीक्षा पास झाली म्हणजे एवढं मुलांचं प्रेम आपल्याबरोबर असते. आणि आपण सुद्धा आपल्या शिक्षकांना अजून विसरलो नाही हे हेच होतं की आपण अजिबात विसरले आपल्या शिक्षकांना विसरले. आज एवढी वर्ष झाली आपण लग्नात संसारात गुंतून गेले तरी पण आज वेळात वेळ काढून आपल्या शिक्षकांना भेटण्याच्या ओढीनं आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्याच्या ओढीनं आपण परत येता येत समोर हे आपल्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर जाधव सर एक सवय गाडीवरती फोन आला सरांचा कुठं आहे मॅडम म्हणून मी म्हणलं गाडीवर 1 तास घेऊन यायला भेटलं मला काय म्हटलं सर त्याला बांधायचं खरं तर ती ओढ असते मुलांची जोपर्यंत आकृष्कडल्या मुलांना कळत नाही तोपर्यंत आपल्याला जाईल पडत नाही. आणि एखाद दिवस असं कधी मॅडमला पण अनुभव असत तिथं GSB पण आमची शिक्षक आहे पांडुरंग आहे कधी कधी असेल तर ऑफिसचं काम असतं किंवा एखाद्या शाळेचे कार्यक्रम असतात त्या दिवशी एखादा अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस कधी कधी ती शिकवायचं. आता सर्वसाधारण शाळेचे व्हिडिओ बघतात नमस्कार मुलांना माहित आहे आपल्या आमचे विद्यार्थी वगैरे आले आवडी कॉलेजकडे की सर मी आज कक्षात राहील तर कशी जरा आपण बाजूला जाय बरोबर आहे आणि आपण माझा विषय घेतला आणि भरपूर पैसा मिळेल हा बाजूला घेऊया. तुम्ही जवान आहात कार्यक्षम आहात मोठमोठ्या हुद्द्यावर आहात हे ऐकून आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटून आम्हाला त्यांनी केलेलं आहे. अजूनही काही करण्याचं काही दाखवण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम प्रत्येक शाळेत जाणे ते आपल्याला शिकवायचं आहे ते शिकवायचं व्हिडिओ करायचं आवडीच्या पाठवणं
आपला विनायक नव्हते आप्पा कारंगवाडीचा, तो माझी शेती सांभाळतो, त्याचे त्यांचे मी व्हिडिओ करून पाठवतो. कोणाचा लग्न सोहळा असो, कुणाचं मोठीकरण असो, जावळ असो, बारसं असो, काय बी असतं, बरोबर जातो आणि व्हिडिओ करून पाठवतो. लोकांना देखील आवडते की बाबा सरांचा व्हिडिओ चांगला असतो. माझा एक विद्यार्थी म्हणता, सर तुमचा आवाज आम्हाला चांगला वाटतो, बाकी एक वेळ शोधून द्या, पण तुमचा आवाज आम्हाला आवडतो. आवडतो ठीक आहे. बोलण्यामध्ये जरा हे होते, कारण मला जन्माला आवडतं, माझ्या भीती वाटत ती म्हणणार तुला वाटत हे आता आम्हाला पदवी आहे. रिटायर झाल्यानंतर आम्हाला मिळालेली पदवी आहे महादार. ओके ठीक आहे. विनोदाचा भाग आपण घेऊया आणि मी काही जास्त भार लावत नाही, कारण तुमच्या आठवणी सांगायच्या म्हणजे खूप आठवणी आहेत. आमचा हा अब्दुल लवटे एवढा होता, जवळ घेणार, गोड बोलणार आणि तुम्ही देखील सगळेजण लाडाला जवळ येत होता, सर म्हणत होता, काय चुकते काय वगैरे काय मार्गदर्शन घेत होता. एक प्रकारे आम्हाला तुमच्याबद्दलचा आनंद होता, खूप होता. अजून देखील तुमच्या आठवणी होतात. फक्त काय जरा ओळखत नाही होती, नाव सांगितल्यानंतर ओळखलं कारंगवाडी नाव. आता तुमचं जर काही येणं झालं तर की आमच्या पॅलेसकडे झालं तर लक्षात राहील आमच्या. आणि आवडी पॅलेसला आमच्या गेट टुगेदर जेवणाचं तरी केलं तरी चालतं. सगळ्यांनी करून खायचं आणि गप्पा मारायच्या. लक्षात आलं. तर बघा तुमच्या आवडीचं माझ्या